नमस्कार मित्रांनो, सेवा अकॅडमी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज झालेलं एमपीएससी गट ब चा मुख्य परीक्षाचा पहिला पेपर म्हणजे मराठी इंग्रजीचा, तर त्याचं सविस्तर विश्लेषण आपण बघूया. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की यापुढे भरपूर सारे प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपल्या चॅनलवरती येणार आहे. चला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, शेतात बांधलेली पडवी या शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय निवडा. आता या जे काही पडवी हा शब्द आहे याला योग्य शब्द निवडायचा आहे. पानन पानन म्हणजे काय की शेतातून बघा, तुम्हाला माहिती असेल, ग्रामीण भागातल्या मुलांना तर माहितच आहे की पहिले पानन रस्ता असायचा बघा, शेताच्या मधून जे काही जाण्यासाठी अरुंद वाट असत त्याला काय म्हणायचं, पानन म्हणत. म्हणून हा पर्याय काय चुकीचा आहे. पाणथळ म्हणजे काय की दलदलीची जागा, पाणथळ प्रदेश पर्यावरणामध्ये तुम्ही वाचलेलं आहे ना, तर मग हा पर्याय पण काय आहे चुकीचा आहे. पडवी या शब्दाला समानार्थी शब्द म्हणजे पडळ आहे. ते कसं, तर पडळ म्हणजे काय, शेतात तात्पुरत्या निवाऱ्यासाठी किंवा वस्तू ठेवण्यासाठी बांधलेली लहान खोली किंवा पडवी असा त्याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य आहे. पर्याय क्रमांक 4 कडे जायची गरज नाही. पागा म्हणजे घोड्याला बांधण्याची जागा असं त्याचा अर्थ होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा बघा, दुसरं काय आहे, खालीलपैकी तद्भव शब्दाचा गट ओळखायचा आपल्याला. तद्भव बघा, आता कर्ण, चक्र, अग्नी, पर्ण हे शब्द कसे येतं, जसं तत्सम शब्द आहे, म्हणजे संस्कृत मधून जसेच्या तसे आलेले, संस्कृत समान म्हणजे तत्सम. हे कर्ण, चक्र, अग्नी, पर्ण आहेत, म्हणजे हे तत्सम आहेत. आपल्याला कुठलं निवडायचं आहे, तद्भव. हा काय आहे, तत्सम मिळतो, तत्सम. अक्षर एवढं चांगलं नाही माझं, समजून घ्या तुम्ही. कान, ताक, आग, पान हे जे काही म्हणजे शब्द आहेत ते कान कशापासून आलो, कर्णपासून, बरोबर आहे, कान. आता चाक कशापासून आलं, चक्रपासून, बरोबर. आता आग कशापासून आलं, अग्नी. ठीक आहे. हा पहिला, संस्कृत मध्ये पहिला असतो अग्नीचा. ठीक आहे. पर्ण हा, पान हा पर्णपासून आलेला आहे. ठीक आहे. या संस्कृत शब्दापासून आलाय, म्हणून हा काय कुठला शब्द आहे, तद्भव, बरोबर. त्याच्यामध्ये बदल होऊन, आता कर्ण जसा तसा आला काय नाही, कर्ण जसा तसा आला असेल तर तो तत्सम झाला असता, परंतु कर्णामध्ये बदल होऊन कान झाला, चक्रामध्ये बदल होऊन चाक झाला, अग्नीमध्ये बदल होऊन आग झाला, आणि पान मध्ये बदल होऊन पर्ण, पर्णमध्ये बदल होऊन पान झाला, बरोबर आहे. म्हणून हे काय आहे, तद्भव आहे. आता ग्रह, पद, ग्राम, दूत हे पण तसंच. ग्रह हा संस्कृत मधून जसे तसे आलेले आहेत. ग्रह, पद, ग्राम आणि दूत हे कुठले येतं, तत्सम हे येतं, बरोबर आहे. आता घर, पाय, गाव आणि दूत हे जे काही शब्द आहे, हा तसं हा ग्रह पासून काय बनला, घर बनला. पाय हा शब्द पद पासून बनला, बरोबर आहे. आणि गाव हे जे काही शब्द आहे तो ग्राम पासून बनलाय. आणि राहिलेले शब्द दुग्ध हा दुग्ध पासून बनलेला आहे, बरोबर आहे. म्हणून हा कुठला झाला, हा शब्द प्रकार कुठला झाला, तद्भव. म्हणून पर्याय क्रमांक बी आणि डी, म्हणजे बी आणि डी कुठे दिले, हे पर्याय क्रमांक 4 हे योग्य, या पर्यायाला आपण टिक करणार आहोत, बरोबर आहे. आता पुढे तिसरा प्रश्न, हाल अपेक्षा सहन करण्याचा गुण या शब्द समूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता. आता हाल अपेक्षा सहन करण्याचा गुण, बरोबर आहे, गुण या शब्द समूहासाठी. कष्टाळूपण याचा अर्थ काय आहे, हाल अपेक्षा सहन करण्याच्या गुणाशी थेट त्याचा संबंध नाही, खूप कष्ट करण्याची वृत्ती असं कष्टाळूपणाला आपण म्हणू शकतो, म्हणून हा चुकीचा. तितिक्षा म्हणजे काय, याचा नेमका अर्थ सुख दुःख, मान अपमान किंवा हाल अपेक्षा शांतपणे सहन करण्याचा गुण, म्हणून पर्याय क्रमांक काय 2 हे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर हालाकीचे जीवन म्हणजे गरिबीचं किंवा कठीण जीवन, म्हणून हे पण चूक आहे. परिश्रम म्हणजे मेहनत, कष्ट, म्हणून हे पण चूक आहे. म्हणजे हाल अपेक्षा सहन करण्याचा गुण याला योग्य अर्थ आहे तितिक्षा. कारण काय,
की तितिक्षा म्हणजे काय, सुख दुःख, मान अपमान आणि हाल अपेष्ट शांतपणे सहन करण्याचा गुण म्हणजेच काय, तितिक्षा. ठीक आहे. आता पुढे चौथा, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द जोडी दिसत असेल तुम्हाला, विरुद्धार्थी शब्द जोडी कुठली, अयोग्य. बरोबर आहे. अयोग्य शब्दाला अंडरलाईन करतो मी मुद्दा, म्हणजे बरोबर कुठले येतं ते सोडून जे चुकीचे आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. बरोबर आहे. आता सगळे पर्याय आपण बघूया. बरोबर आहे. आता पहिला आहे दातृत्व नेतृत्व. दातृत्व म्हणजे काय, दानशूरपणा किंवा औदार्य. आपण दानशूरपणा किंवा औदार्य, मी लिहित नाही वेळ जाईल. नेतृत्व म्हणजे काय, पुढारीपण किंवा मार्गदर्शन करण्याची क्षमता. हे दोन्ही शब्द पूर्णपणे वेगळ्या अर्थाचे आहेत, एकमेकाचे विरुद्ध शब्द नाहीयेत. म्हणजे ही काय विरुद्धार्थी शब्द जोडी आहे का, नाहीये. बरोबर आहे. आपण आहे ती आधी बघून घेऊ. दांभिक आणि प्रामाणिक. दांभिक म्हणजे काय, ढोंगी, वरवर चांगुलपणा दाखवणारा माणूस म्हणजे दांभिक. आणि प्रामाणिक म्हणजे काय, प्रामाणिकपणे वागणार. म्हणजे ही विरुद्धार्थाची जोडी आहे का, आहे. असलेले मी इकडे टिक करतो. थिटा लांब. थिटा म्हणजे काय, आखूड किंवा कमी लांबीचा, आणि लांब म्हणजे काय, जास्त. म्हणून ही विरुद्धार्थी जोडी आहे का, आहे. दमट आणि उष्ण. आता दमट म्हणजे काय, की हवेत बाष्प असणे म्हणजे काय, दमट. उष्ण म्हणजे काय, की गरम. बरोबर आहे. म्हणजे उष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा काय होईल, थंड किंवा शीतल होईल. आणि दमटचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, कोरडे आहे. दमट आणि उष्ण हे विरुद्धार्थी शब्द काय आहेत, नाही येत का, आहेत तर नाही येत. म्हणून हे पण झालेलं नाहीये. आणि आता आपण प्रश्नाकडे येऊ की विरुद्ध आर्थी शब्द जोडी म्हटलेली आहे, म्हणून कुठली येईल, अ आणि ड. आता खाली येतो मी. अ आणि ड कुठे दिले, पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे योग्य आहे, याला आपण टिक करणार आहोत. आता पुढे, खालीलपैकी कोणत्या गटातील तत्सम शब्द आहे. आता शब्द प्रकारावरती भर आहे बरं का यावेळेस. तत्सम शब्द सांगितलेला आहे. आता कंबर, चिमणी, बाजरी. बरोबर आहे. हे शब्द काय आहेत, हे देशी शब्द आहेत. काय आहेत, देशी किंवा इतर भाषेतून आलेले असं म्हणता येईल. बरोबर आहे. आता कवी, ग्रंथ, जल हे शब्द संस्कृत भाषेतून मराठीत जसेच्या तसे आलेले, म्हणून हे काय आहे, तत्सम. कवी, ग्रंथ, जल हे काय आहेत, तत्सम. बरोबर आहे. त्याच्यानंतर परंतु, भूगोल, उत्सव हे शब्द मराठी भाषेतून जसेच्या तसे आलेले आहेत. हे तत्सम आहेत का, नाही. हे देशी, हे पण नाहीयेत. ओके. घर, सासरा आणि भाऊ हे शब्द मला वाटतं संस्कृत मध्ये आलेले. जसं घर काय आलं, ते ग्रह पासून आपण आधी बघितलं बहुतेक. आणि सासरा हा शशूर पासून, आणि भाऊ हा भ्रात पासून आलेला आहे. बरोबर आहे. तर मग आपल्याला काय ओळखायला सांगितलेलं आहे की योग्य शब्द म्हणजे तत्सम शब्द. बरोबर आहे. त्या समान. तर मग योग्य उत्तर काय, ब जे काही कवी, ग्रंथ, जल आणि ब आणि क मधला पर्याय जे काही भूगोल, उत्सव हे काय येतं, हे कुठून आलेले, तर हे मराठी भाषेतून आलेले. संस्कृत मधून जरी नसले भूगोल, परंतु भूगोल आणि उत्सव हे काय येतं, मराठी भाषेमधून, मराठीमधून जसेच्या तसे आले. म्हणून हे तत्सम म्हणजे ब आणि क. म्हणून पर्याय क्रमांक कुठला येईल आता योग्य, पर्याय क्रमांक 2 ब आणि क याला आपण टिक करतोय. हे लक्षात नाही आलं, पहिल्यांदा लक्षात नाही आलं. हे मराठीमधून जसे तसे आलेले शब्द आहेत. बरोबर आहे. ठीक आहे. आता पुढे, आता उतार्यावरचे प्रश्न आहेत 6 ते 10. ठीक आहे. उतारा आपण आता तुम्ही वाचून घ्या, मी उतारा वाचून दाखवलं तर तो वेळ जाईल. बरोबर आहे. मग काही शब्द जे काही मी वाचून घेतलेले आधी उतारा, त्याच्यामुळं मी डायरेक्टली उत्तर तुम्हाला सांगतो आता. ठीक आहे. आता बघा, पहिला प्रश्न काय आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात राष्ट्रवादी विचार प्रवाह किती होते. किती राष्ट्रवादी विचार प्रवाह होते. याचं उत्तर काय आहे, 1, 2, तिसरं लक्षात नाही आलं
माझ्या मते हे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 3 विचार प्रवाह होते. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 कुठे आहे? हा, या इथे पण 3 लाच आहे. बरोबर आहे. सी, फक्त सी बरोबर, बाकी सर्व चूक. का हे सांगतो. बघा, तुम्ही उत्तर जर काळजीपूर्वक वाचला तर उत्तरानुसार चिपळूणकर, टिळकाचा जहाल राष्ट्रवाद हा एक झाला. रानडे, गोखले यांचा प्रागतिक राष्ट्रवाद हा दुसरा झाला आणि आगरकरांचा विवेकनिष्ठ राष्ट्रवाद हा तिसरा प्रकार. बरोबर आहे. म्हणून 3 राष्ट्रवादी विचार प्रवाह महाराष्ट्रात होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 मी निवडलेला आहे. तुम्ही एकदा उत्तर वाचून घ्या आणि कमेंट करा. ठीक आहे. त्याच्यानंतर वास्तव्यलक्षी, विवेकनिष्ठ, व्यक्तिवादी हे कोणाच्या राष्ट्रविषयक विचाराचे प्राणतत्व होते? आता टिळक, आगरकर, चिपळूणकर, रानडे. तर योग्य उत्तर काय आहे याचं? तर योग्य उत्तर आहे, अगदी तुम्हाला माहितीच आहे कारण की आपण आगरकरांना वाचलेलंच आहे. बरोबर आहे. तर योग्य उत्तर आहे हे आगरकर. फक्त म्हणजेच काय, बी फक्त म्हणजे बी फक्त बरोबर, बाकी सर्व चूक. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. टिळक हे चुकीचं आहे. वास्तवलक्षी, विवेकनिष्ठ राष्ट्रवादी नव्हते. चिपळूणकर नाही, रानडे नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2. का की आगरकरांचे राष्ट्रवादी विचार संप्रदाय या दोघातून तत्वता खासच निराळा होता. तो कसा? वास्तवलक्षी, विवेकनिष्ठ, व्यक्तिवादी आणि त्यांच्या राष्ट्रविषयक विचाराचे प्राणतत्व होते. या वाक्यावरून तुम्ही उत्तरामध्ये बघू शकता. तर या वाक्यावरून स्पष्ट होते की हे आगरकरांचं मत आहे. कुठलं शब्द? प्राणतत्व. ठीक आहे. एक मिनिट. हा, पुढे. आगरकरांसमोर कोणता जागतिक आदर्श होता? आता निखळ राष्ट्रवादाचा, समाजवादाचा, उदारमतवादाचा, लोककल्याणाचा. तर योग्य उत्तर काय आहे? उदारमतवादाचा. म्हणून पर्याय क्रमांक 3 येईल. का? उत्तरामध्ये काय? ग्लॅनस्टन, रिपन, ब्राईट, ब्रेडला, हुम्स या उदारमतवादी मत्सुद्यांचे व चिंतकाचे आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर होते असा स्पष्ट उल्लेख आहे. यावरून असं लक्षात येते की त्यांच्या समोर उदारमतवादाचा आदर्श होता. बरोबर आहे. उत्तर वाचून घ्या. ठीक आहे. आता पुढे, आगरकरांच्या विचाराचा मध्यबिंदू कोणता होता? तर आगरकरांच्या विचाराचा मध्यबिंदू हा जो काही आहे तो केवळ माणूस. म्हणजे हे बघा, पर्याय क्रमांक डी. आता डी म्हणजे पर्याय क्रमांक 4. बरोबर आहे. हा, तर आगरकरांचा मध्यबिंदू हा राष्ट्रहित व लोककल्याण नव्हतं, निखळ राष्ट्रवाद नव्हता, समाजाची प्रतिष्ठा नव्हता, केवळ माणूस. बरोबर. हा त्यांचा केंद्रबिंदू होता. हे कशावरून लक्ष येतं? उत्तरातील त्यामुळे साहजिकच माणूस हा त्यांच्या समग्र विचाराचा मध्यबिंदू ठरला. या वाक्यावरून स्पष्ट होतं की आगरकरांच्या विचाराचा मध्यबिंदू केवळ माणूस हा होता. आता पर्याय क्रमांक 4 हे योग्य आहे. त्याच्यानंतर 10वा प्रश्न, वरील उत्तर वाचून आगरकरांना कोणती उपाधी देणे, कोणती पदवी देणे समर्पक ठरेल हे सांगायचं आपल्याला. प्रेरक व्यक्तिमत्व, बुद्धिवादी समाजसुधारक, वास्तव्यलक्षी नेता, राष्ट्रनिष्ठ व्यक्ती. तर योग्य उत्तर काय होईल की बुद्धिवादी समाज सुधारक. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर होईल. ठीक आहे. आता पुढे उत्तरा संपला. त्याच्यानंतर अवकृपा, अवगणना, अवगत, अवगुण या शब्दातील अव हा उपसर्ग पुढीलपैकी कोणत्या भाषेतून आलेला आहे? फारसी, संस्कृत, अरबी, उर्दू. तर अव हा एक संस्कृत उपसर्ग आहे. कुठला आहे? संस्कृत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे होईल. ज्याचा अर्थ काय होतो? अव म्हणजे खाली, उलटा म्हणजे उलट, किंवा अभाव, अवगुण आपण म्हणतो ना, अभाव असा होतो. आणि हे सर्व शब्द जे काय आहे संस्कृत उपसर्गाने तयार झालेले आहेत. अवकृपा, अवगण, अवगत, अवगुण. बरोबर आहे. आता च्यवनप्रास म्हणजे साक्षात बलच हे उदाहरण कोणत्या शक्तीचे आहे? आता शुद्ध उपादान, शुद्ध सारोया, लक्षण, लक्षणा,
शुद्ध, साधे व स्थान. तर योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ड. आता ड कुठं दिले? फक्त ड बरोबर, बाकी सर्व चूक, म्हणजे पर्याय क्रमांक 4 शुद्ध, साधे व स्थान. या उदाहरणामध्ये उपमेय हा काय आहे? च्यवनप्रास. बरोबर आहे. हे उपमानाचे बल स्वरूपच आहे असे वर्णन आहे. म्हणजेच उपमेय लपून केवळ उपमानच उल्लेख आहे. या शब्द प्रकाराला शुद्ध, साधे, वसाना लक्षण असे म्हणतात. ठीक आहे. आता पुढे 13. बरोबर आहे. शब्द उच्चारताच विशिष्ट आकृती वा वस्तू आपल्या चक्षुसमोर म्हणजे डोळ्यासमोर येते, त्या शब्दशक्तीला काय म्हणतात? अभिधा, लक्षणा, व्यंजना, लक्षण, लक्षण. तर योग्य उत्तर काय आहे? अभिधा. म्हणून पर्याय क्रमांक 1. 1 कुठे? अ फक्त बरोबर, बाकी सर्व चूक, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ठीक आहे. आता अभिधा ही शब्दाची पहिली शक्ती आहे, जी शब्दाचा सरळ, रूढ आणि मुख्य अर्थ व्यक्त करते. शब्द ऐकताच जो अर्थ मनात येतो ती म्हणजे तो अभिधा शक्तीमुळे येत असतो. ठीक आहे. आता पुढे पर्याय क्रमांक टिक केले का? हा, पर्याय क्रमांक 1 वरी बी आणि खाली बी 1. आता पुढे पुढीलपैकी कोणते शब्द प्रमाण लेखन नियमानुसार बरोबर आहेत? आता शब्द दिलेले आहेत: उपहारग्रह, कोट्यावधी, महात्म्य, अलंकारिक. बरोबर आहे. तर यामधला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तो पर्याय क्रमांक काय आहे? 2. फक्त पहिलं बरोबर आहे. आता उपहारग्रह, कोट्यावधी, महात्म्य आणि अलंकारिक हे शब्द बरोबर आहेत. तुम्ही बघून घ्या आणि बाकीमध्ये तुम्हाला चुका लक्षात येतीलच. त्याच्यानंतर आता पुढे, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. शत्रूचे सैन्य समोरासमोर तळ ठोकून होते. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. अधोरेखित शब्द काय आहे? समोरासमोर. बरोबर आहे. हा कुठला? प्रत्ययघटित शब्द आहे, अभ्यस्त शब्द आहे, पूर्ण अभ्यस्त आहे, उपसर्ग घटित आहे. समोरासमोर या शब्दात समोर हा शब्द जशा तसाच पुन्हा आलेला आहे, म्हणजे पूर्ण अभ्यस्त आहे. हे बघा, समोर, समोर समोर. बरोबर आला. समोरासमोर जशा तसा आला, म्हणून काय आहे? पूर्ण अभ्यस्त. म्हणून पर्याय क्रमांक काय होईल? 3 हे उत्तर होईल. आता पुढे शब्द एकारांती पुल्लिंग नामाचे सामान्य रूप होते. आता एकारांती पुल्लिंग नामाचे सामान्य रूप हे याकारांत होते, म्हणून पर्याय क्रमांक कुठला आहे? 3 हे बरोबर आहे. बरोबर आहे. आता उदाहरण घेऊयात आपण. फडके, याचं सामान्य रूप काय होईल? फडक्याना. समजून घ्या. ठीक आहे. आता समजा सभा किंवा सभे हे बरोबर आहे. आता मग काय होईल? सभेला, म्हणजे इथं ला, इथं ना, म्हणजेच काय? याकारांती. बरोबर आहे. लक्षात आलं. आता पुढे 17. अर्धविराम, स्वल्पविराम, पूर्णविराम आणि संयोग चिन्ह. बरोबर आहे. या जोड्या जुळवायच्या. बरोबर आहे. आता अर्धविराम म्हणजे काय? की 2 छोटी वाक्य जोडण्यासाठी वापरतात. अर्धविराम 2 छोटी वाक्य जोडण्यासाठी, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. बरोबर ना? हा. आता स्वल्पविराम. स्वल्पविराम म्हणजे काय? एकच जातीचे अनेक शब्द आल्यास वापरतात. म्हणजे स्वल्पविराम म्हणजे काय? एकाच जातीचे अनेक शब्द आल्यास वापरतात. आता अपूर्ण विराम म्हणजे काय? की वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असेल तर. बरोबर. आता संयोग चिन्ह म्हणजे काय? की 2 शब्दांना जोडताना. आता आपण बघूयात की योग्य उत्तर हे इकडे गेलं. हा, असं पाहिजे होतं. ओके, लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे. आता फक्त इकून हे करतो, याचं उत्तर हे. बरोबर. ते थोडंफार होतं. त्याच्यानंतर आता 17चं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बघूयात आपण. 2 कुठे आहे? 2 इथे आहे. त्याच्यानंतर 3 आहे. त्याच्यानंतर 4 आणि पर्याय क्रमांक 1, म्हणून पर्याय क्रमांक कुठला येईल? 1. बरोबर ना? अर्धविराम म्हणजे 2, स्वल्पविराम म्हणजे 3 आणि अपूर्ण विराम म्हणजे वाक्य, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. ठीक आहे. आता पुढे
पुढील विधाने वाचून पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्ता कर्म यांच्या लिंग वचनानुसार बदलते. बदलते का हो? कर्तरी मध्ये कर्त्यानुसार, कर्मणी म्हणजे कर्मानुसार आणि भावेमध्ये दोघांनुसार नाही बदलत, म्हणून हे पर्याय हे चुकीचं आहे. बरोबर आहे. भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे. हा, आता दिसलं. ठीक आहे. आता काय भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. हे काय आहे? बरोबर आहे. म्हणून ब हे काय होईल? बरोबर होईल. भावे प्रयोगात कर्ता तृतीयात किंवा चतुर्थांत असतो. बरोबर का? तर बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक सी पण बरोबर असेल. आता वाचून योग्य पर्याय निवडा. म्हणजे ए सोडून बाकी सर्व बरोबर आहे. म्हणजे बी सी बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक काय येईल? 4 हे योग्य आहे. पुढे आता स्वरावर प्रश्न आहे. स्वराचे प्रकार व त्याच्या व्याख्या यांच्या जोड्या लावायच्या. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ऱ्हस्व स्वर म्हणजे ज्या स्वराचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो. हा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्याच्यानंतर ते कुठले? ई हे ऱ्हस्व स्वर झाले. संयुक्त स्वर म्हणजे काय? जर दोन स्वर एकत्र येऊन बनलेला स्वर म्हणजे संयुक्त स्वर. आता समजा उदाहरण घ्यायचं तर ए आणि ओ, ए ए ओ ओ. बरोबर. आता संयुक्त स्वर झालं. सजातीय स्वर म्हणजे काय? एकाच उच्चार स्थानामधून निघणारे स्वर. सजातीय स्वर एकाच उच्चार स्थानापासून निघणारे स्वर. बरोबर आहे. आता उदाहरण घ्यायचं तर काय म्हणता येईल सजातीय स्वर मध्ये? तर अ, इथे लिहू ओ आणि आ. बरोबर आहे. आता ई आणि ई, ऱ्हस्व आणि दीर्घ हे काय झाले? सजातीय स्वर. आता विजातीय स्वर म्हणजे काय? भिन्न उच्चार स्थानापासून निघणारे स्वर. राहिलेला पर्याय हाच आहे. म्हणून आता उदाहरण द्यायचं तर कुठला? विजातीय स्वर मध्ये अ ई. बरोबर आहे. हे झालं विजातीय स्वर. आता योग्य पर्याय निवडायचा आपल्याला. बरोबर आहे. पर्याय क्रमांक ऱ्हस्वचं 3 कुठे आहे? बरोबर आहे. आता संयुक्तचं काय आहे? 1 3 1. बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक किती येईल? 19चं 2. बरोबर ना. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य आहे. आता पुढे अग आरे आहो ये हे कोणत्या प्रकारचे केवल प्रयोगी अव्यय आहेत? संमतीदर्शक, प्रशंसादर्शक, संबोधदर्शक, मौनदर्शक. तर योग्य उत्तर काय आहे? संबोधदर्शक. ही अव्यय एखाद्याला हाक मारण्यासाठी किंवा त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणजे संबोधन करण्यासाठी. अग अरे इकडे, अहो इकडे या, ए इकडे बघ असं आपण म्हणतो. हे कशासाठी बघतो? संबोधन करण्यासाठी. म्हणून संबोधदर्शक बरोबर आहे. हे आहेत केवल प्रयोगी अव्यय. पुढे मन पूर्ण करा. आता घर सारवत सारा उत्तर म्हणते शेणच नाही अंगण वाकडे कोणाडे किती आज नको उद्या करते घर सारव. तर ही योग्य मनाची मन पूर्ण करायचे. घर सारव म्हणते तर कानोडे किती. म्हणून पर्याय क्रमांक 3. या म्हणीचा अर्थ एखाद्याला काम सांगितलं तर तो त्यात अधिक अडचणी किंवा सबबी सांगतो असं या म्हणीचा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य आहे. म्हणजे परत सांगतो, घर सारव तर म्हणते कानोडे किती. म्हणजे काय की एखाद्याला काम सांगितलं की त्यात अधिक अडचणी किंवा सबबी सांगतो, यालाच म्हणतात घर सारव म्हणते तर कानोडे कोणाडे किती. सॉरी. त्याच्यानंतर उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा योग्य अर्थ पर्याय निवडला. घर म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला याचा या म्हणीचा योग्य अर्थ काय? विचार न करता बोलणे. घशाला कोरड पडणे नाही. एकसारखे बोलत राहणे नाही आणि काहीच न बोलणे गप्प राहणे नाही. म्हणजे योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. आता पुढे मन पूर्ण करा. मन पूर्ण करायचे आपल्याला. ज्याचं
करायला जावं भलं त्याचंच होतं भलं, तो म्हणतो माझंच खरं, तो म्हणतो तुझंच खरं, त्याला वाटतं भलं. तर आपल्याला योग्य अर्थाची म्हण निवडायची आहे. तो म्हणतो माझंच खरं, याचं करायला जावं भलं, तो म्हणतो माझंच खरं, हे म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर राहील. का की हे आता वारंवार आपण म्हणतो ना, ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं, हे प्रसिद्ध म्हण आहे. आणि एखाद्याचं भलं करायला जावं तर तो उलट आपल्याला दोष देतो किंवा आपले ऐकत नाही, त्यावेळेस आपण म्हणतो ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं. ठीक आहे. आता पुढे, दिव्याखाली अंधार या म्हणीचा अर्थ ओळखा. आता दिव्याखाली अंधार म्हणजे दिवा लावल्याशिवाय अंधार जात नाही. मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच. दिवा वर तर अंधार खाली असतो. अंधार घालविण्याशिवाय दिवा लावला जात नाही. तर योग्य उत्तर काय आहे? मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष असतात. बरोबर आहे. हे पर्याय काय आहे? बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक ब बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक 2 फक्त ब बरोबर. बरोबर आहे. म्हणजे जो इतरांना प्रकाश देतो म्हणजे मोठा माणूस किंवा ज्ञानी माणूस त्याच्या स्वतःच्या जीवनात किंवा जवळ काही दोष किंवा उणीव असू शकतात, या अर्थाची म्हण आहे दिव्याखाली अंधार. आता 500 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे या वाक्याचा होकारार्थी वाक्यात रूपांतर करायचे. ही काय आहे? नव्हे म्हणजे हा नकारार्थी आहे. याचं काय करायचं? होकारार्थी. बरोबर. 500 रुपये ही खूप लहान रक्कम नाही, चुकीचं. 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक 2. आता 500 रुपये ही मुळीच रक्कम नाही, हा नकारार्थी झाला. 500 रुपये ही काही लहान रक्कम नसते म्हणजे हे नकारार्थी झाले तिन्ही बी. म्हणून होकारार्थी कुठलं येईल? पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे. आता पुढे, सुदेशची टवाळी करणे रमेशला, बघा सुदेशची टवाळी करण्याला अंडरलाईन आहे. करणे रमेश कधी बंद करेल शब्द समूहासाठी योग्य वाक्य प्रचार ओळखायचा आहे. टवाळी करणे यासाठी आपल्याला योग्य वाक्य प्रचार ओळखायचा आहे. तर कुठला राहील? खोडी काढणे, बट्टा लावणे, टोपी उडवणे, प्रतारणा करणे. तर योग्य उत्तर काय राहील? की खोडी काढणे. म्हणजे पर्याय क्रमांक खोडी काढणे. टवाळी करणे म्हणजे खोडी काढणे नाही. खोडी काढणे म्हणजे काय येईल? की खोडी काढणे म्हणजे टवाळी किंवा चेष्टा करणे, चेष्टा असं होईल. बट्टा लावणे म्हणजे काय? की बट्टा लावणे म्हणजे काय? की याचा अर्थ मुद्दाम, खोडी काढणे म्हणजे त्रास देणे. बरोबर आहे. चेष्टा करणे किंवा त्रास देणे. आता बट्टा लावणं म्हणजे काय होईल? की कलंक लावणे किंवा नाव खराब करणे. बट्टा लावला किंवा नाव खराब केलं किंवा कलंक म्हणूयात, कलंक लावणे. ओके. त्याच्यानंतर टोपी उडवणे म्हणजे काय? प्रतारणा करणे म्हणजे की याचा अर्थ काय होईल? फसवणूक करणे. बरोबर आहे. तर म्हणून योग्य उत्तर काय येईल याचं? तर पर्याय क्रमांक 3 फक्त सी, टोपी उडवणे म्हणजेच काय? टवाळी करणे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर. आता सी सोडून बाकी सर्व चूक, म्हणजे इथं खाली इथं टिक करावं लागेल आपण. पर्याय क्रमांक 3 सी. बरोबर आहे. आता 27वा प्रश्न. एक मिनिट. जीव मुठीत धरणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार अचूक पर्याय निवडा. जीव मुठीत धरणेचा. बरोबर आहे. समानार्थी वाक्यप्रचार म्हणजे सेम अर्थ. गर्भगलित होणे, अंगावर काटा उभा राहणे, फेफे वळणे, बोबडी वळणे. बरोबर आहे. तर हे जे काही सगळे काय आहेत म्हणजे पर्याय क्रमांक 4 होईल. हे चारही बी जे काही आहे, जीव मुठीत धरणे, गर्भगलित होणे, अंगावर काटा उभा राहणे, हे चारही पर्याय हे ना बरोबर आहेत. ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढे, समानार्थी वाक्यप्रचाराच्या चुकीची जोडी ओळखा. बरोबर आहे. प्रश्न 28वा.
पाणी पाजणे, डोक्यावर मिऱ्या वाटणे, हात मिळवणी करणे, आकाश पाताळ एक करणे. ठीक आहे. पाणी पाजणे म्हणजे तहान भागवणे, डोक्यावर मिऱ्या वाटणे म्हणजे डोक्यावर बसणे, हात मिळवणी करणे म्हणजे नमस्कार करणे, आकाश पाताळ एक करणे म्हणजे अकांड तांडव करणे. तर योग्य उत्तर काय येईल? तर आता पाणी पाजणे म्हणजे तहान भागवणे काय? खरोखर पाणी पाजवणे काय? ही वाक्यप्रचार आहे, बरोबर आहे. तर हे चुकीचं. पाणी पाजणे म्हणजे तहान भागवणे नाही, पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे याचा अर्थ होतो. म्हणून हे पर्याय क्रमांक 1 काय आहे? चुकीचं आहे. आता डोक्यावर मिऱ्या वाटणे ही जोडी काय आहे? योग्य आहे. दोन्हीचं एखाद्यावर अधिकार गाजवणे, डोक्यावर मिऱ्या वाटवणे म्हणजे अधिकार गाजवणे, म्हणून हे पर्याय क्रमांक 2 हे योग्य आहे. त्याच्यानंतर हात मिळवणी करणे म्हणजे नमस्कार करणे काय? हात जोडून नमस्कार करणे नाही, हात मिळवणी करणे म्हणजे संगनमत करणे, म्हणून हे पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. आकाश पाताळ एक करणे म्हणजे आकाश तांडव करणे, ही जोडी बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक ब आणि ड हे बरोबर आहे. ब आणि ड कुठे आहेत? ब आणि ड दिलेलेच नाहीत. म्हणजे पाणी पाजणे म्हणजे तहान भागवणे असं म्हणायचं काय? हे बघून घ्या. माझ्या मनानुसार आहे ना, ब डोक्यावर मिऱ्या वाटणे म्हणजे डोक्यावर बसणे, आणि आकाश पाताळ एक करणे म्हणजे आकाश तांडव करणे, म्हणून पर्याय क्रमांक मला वाटतं की 3 मध्ये अ आणि क दिलेलं आहे. ठीक आहे. हे बघून घ्या तुम्ही एकदा. मग याला हे म्हणायचं का काय मला लक्षात येत नाहीये. माझ्या मनानुसार ना डोक्यावर मिऱ्या वाटणे म्हणजे डोक्यावर बसणे हे पण योग्य होतं. म्हणून ब क हात मिळवणे करणे म्हणजे नमस्कार करणे नाहीये, मग क सोडून कुठलंच दिसत नाहीये, बरोबर आहे. तर मला असं याचं उत्तर असं वाटतं की ब आणि हा ड बरोबर हे असं पाहिजे होतं, इथं नाहीये. तर तुम्ही प्रश्न बघून घ्या, बघूया आयोग काय उत्तर देत ते. आता पाणी पाजणे म्हणजे तहान भागवणे त्यांना जर अपेक्षित असेल, वाक्यप्रचारात माझ्या तर बघण्यात नाहीये, बघूयात काय येतं ते. ठीक आहे. आता हा प्रश्न आपण हॅश देऊया त्याला काय आहे ते. ठीक आहे. तुम्ही बी कमेंट मध्ये सांगा काय आहे ते. ठीक आहे. आता पुढे संघाला आलेला अपयशाचा सारा दोष नियामक मंडळाने कर्णधाराला दिला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा आशय सूचित करणारा वाक्यप्रचार ओळखा. काय? संघाला आलेला अपयशाचा सारा दोष, होड मोडणे, हुंगाड बांधणे, हो घालणे, खापर फोडणे. तर खापर फोडणं म्हणजे सगळं काही आहे ना दुसऱ्यावर टाकून देणं म्हणजे खापर फोडणं. खापर फोडणं या वाक्य प्रचाराचा अर्थ काय होईल? स्वतःची चूक दुसऱ्याच्या माथी मारणं किंवा दोषाचे खापर दुसऱ्यावर फोडणं हे याचा अर्थ होईल. म्हणून याचा जे काही योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 हे होईल 29. ठीक आहे. आता माहिती असूनही काहीच माहिती नाही असे दाखवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ बरोबर आहे. तर कानावर हात ठेवणे, कानावर पडणे नाही, कान उघडणी करणे म्हणजे कडक शब्दात काहीतरी बोलणे, कान फुंकणे म्हणजे कानात काहीतरी दुसऱ्याविषयी सांगणं, तर म्हणजे हे नाही. पर्याय क्रमांक 1 हे योग्य आहे. 30 पर्याय क्रमांक 1 आपण निवडतोय. ठीक आहे. आता पुढे उपसर्ग घटित शब्दाचे अचूक पर्याय ओळखा. आता अतिशय, आकर्षक, नास्तिक, प्रताप हे शब्द आहेत. अनुरूप, उद्देश, पराजय, स्वीकार मला योग्य दिसत नाही, कदाचित ते बघा तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असेल तर. उपयोग, अपराध, सुलभ, विजय, नियुक्त, दुर्जन, अवजड, अपमान. तर या चारही पर्यायामधील सुरुवातीला उपसर्ग म्हणजे जसं अति, ना, इथे लिहितो मी अति, आ, ना, प्र, अनु, उद, परा, त्याच्यानंतर कुठलं राहिलं? अप, नि, दूर आणि अव हे आहेत. आणि त्यामुळे हे सर्व शब्द काय उपसर्ग घटित आहेत. हे व्यवस्थित दिसत नाही परंतु सगळ्यांनाच हे बघा अति, आ, ना, प्र, अनु, उ, परा. ठीक आहे. तर हे सर्व म्हणून पर्याय क्रमांक काय येईल? 4 येईल. बरोबर आहे. आता पुढे लाडी गोडी, ओळख, देख हे अभ्यस्त शब्दाच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे? अचूक पर्याय निवडा. तर लाडी हे बघा लाडी गोडी
म्हणजे डी हा रिपीट झाला इथे इथे, बरोबर आहे. आता ओळख देख हो इथला आणि हा इथला ख, बरोबर आहे. म्हणून हे काय अंशता अभ्यस्त, म्हणून पर्याय क्रमांक कुठला येईल ब, फक्त बाकी सर्व चूक, म्हणजे पर्याय क्रमांक 2 ब च पर्याय क्रमांक 2 येईल, बरोबर आहे. आता पुढे 33 गुण शब्दाचे विविध अर्थ असलेले शब्द वापरून बनवलेली अचूक वाक्य कोणती? राम सद्वर्तनी पुरुष होता, सद्वर्तनी पुरुष होता. येथे गुण शब्दाचा म्हणजे चांगला स्वभाव, सद्वर्तनी म्हणजे हा बरोबर आहे. त्याच्यानंतर कारले कडू त्याचा मूळ स्वभाव जाणार नाही. येथे गुण म्हणजे गुणधर्म किंवा स्वभाव, बरोबर आहे, म्हणून हा पण बरोबर आहे. संगीताने 10वीत चांगले अंक मिळवले, अंक म्हणजेच काय परीक्षेतील गुण, म्हणून हे पण गुण इथे वापरलाय, म्हणून पर्याय क्रमांक 3 पण काय होईल बरोबर होईल. आता पर्याय क्रमांक 4 सुमनच्या हाती पाळण्याची दोरी, बरोबर आहे. येथे गुण शब्दाचा अर्थ दोरी असा आहे का? नाहीये, त्यामुळे हे चुकीचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक ड चुकीचं. म्हणून अ ब कुठलं योग्य होईल? ड कुठे नाहीये, अ फक्त बाकी ए बी सी ड फक्त बरोबर, ड चूक, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. हा आता पुढे देवालय या शब्दाचा संधीचा प्रकार कोणता? आता देवालय हा आपल्याला माहिती आहे की सजातीय संधी आहे, ती कशी तयार झाली हे बघूयात आपण. देव अधिक आलय, बरोबर आहे, म्हणजे देव याचा अ आणि आचा हे स्वराचा आ, म्हणजे हे दोन स्वर एकत्र येऊन सजातीय संधी झाली, म्हणून पर्याय क्रमांक काय येईल 1. लक्षात आलं? म्हणजे अ आणि आ या दोघांचं मिळून काय झालं आ, म्हणून दे वा लय, बरोबर आहे, देवालय, ठीक आहे, ओके, हे असं झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे अ हा वर्ण पुढीलपैकी कोणत्या गटात बसतो? कंठे, अर्धस्वर, तालव्य, दंत. ये हा काय आहे? अर्धस्वर आहे, बरोबर आहे. ये बघा तुम्ही ये र ल व हे जे काही आहेत ते ये कशापासून? ई पासून, र कशापासून? रू पासून, बरोबर आहे. त्याच्यानंतर ल कशापासून? लू, बरोबर, ळ, आणि व ऊ पासून, म्हणून यांना काय म्हणतात? अर्धस्वर म्हणतात, ठीक आहे. माझ्याने हे काम होणार नाही हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? प्रधान कर्मणी, कृतक कर्मणी, गौण कृतक कर्मणी, नवीन कर्मणी प्रयोग, शक्य कर्मणी. होणार नाही हे शक्यता दर्शवली आहे, म्हणून शक्य कर्मणी. वाक्यात काय? चाने हा प्रत्यय लावला आहे आणि क्रियापदावरून कामाची शक्यता किंवा अशक्यता व्यक्त होते, म्हणून हे काय होईल? शक्य कर्मणी प्रयोग होईल. पुढे आहे इथे, चला बघा, हा किती बेचव आंबा आहे हा वाक्याचा प्रकार ओळख. तर हे बघा आणि इथं उद्गारवाचक चिन्ह याच्यावरूनच आपण हे ओळखू शकतो. तर हे वाक्य काय आहे? उद्गारार्थी आहे पण नकारार्थी आहे, उद्गारार्थी नकारार्थी, म्हणून पर्याय क्रमांक 4. कारण काय आहे की या केवळ प्रयोगी अवयवामुळे वाक्याच्या शेवटी असलेल्या उद्गारवाचक चिन्हामुळे हे उद्गारार्थी वाक्य आहे. तसेच बेचव म्हणजे चव नसलेल्या या शब्दामुळे नकारार्थी भाव व्यक्त होतो. बेचव हा जो काही शब्द आहे ना याच्याने नकारार्थी, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे योग्य आहे. पुढे पुढीलपैकी मिश्र वाक्य ओळखा. तो गावाला गेला, मी परमेश्वराला वंदन करतो, जो मुलगा अभ्यास करणार नाही तो पास होणार नाही, सूर्य बराच वर आलाय पण तो ढगांनी व्यापला. तर याचं योग्य उत्तर आहे जो अभ्यास करतो. हे मिश्र ओळखायचं ना आपल्याला. जो अभ्यास करतो तो पास होणार, जो अभ्यास करणार नाही तो पास होणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 फक्त ती बरोबर, बाकी सर्व चूक.
त्याच्यानंतर पाऊस पडला असता तर पिके चांगली आली असती. पाऊस पडला असता तर, इथं जर पाऊस पडला असता तर पिके चांगली आली असती, हे कोणत्या प्रकारचे आताच आपण बघितलं ना. तर हे कुठला होईल? संकेतार्थ. स्वार्थ नाही, आज्ञार्थी नाही, विद्यार्थी नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते, पण बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते, पण न बोलणाऱ्याची सोनेही पडून राहते. तर याचं हे वाक्य कुठलं आहे? तर हे वाक्य आहे संयुक्त. पण हे वाक्य कुठले? संयुक्त. मिश्र नाही, केवळ नाही आणि प्रधान वाक्य तर नाहीये. 2 वाक्य आहेत, म्हणून प्रधान वाक्याचा प्रश्न नाहीये, म्हणून संयुक्त. पर्याय क्रमांक 2. पुढीलपैकी कोणते वाक्य केवळ वाक्य नाही? 1 मिनिट पाणी पितो. पुढीलपैकी कोणते वाक्य केवळ वाक्य नाही? वारा आला, रामभाऊच्या कुंदाने काल बाजारातून हिरवे कागद आणले, कमळ सेठजीच्या घरावर काल दरोडा पडला, हे पुस्तक फाटकेच होते, हे मला आता आठवले. तर आपल्याला केवळ वाक्य म्हणजे काय? साधं वाक्य. बरोबर आहे. होते हे मला आत्ताच आठवले, म्हणजे एकच क्रियापद याच्यात पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक काय येईल? हे पुस्तक फाटकेच होते, हे मला आता आठवले. हे काय येईल? केवळ, म्हणजे आपल्याला केवळ वाक्य नाही हे ओळखायचं. वारा आला पूर्ण अर्थ हे होतो. रामभाऊच्या कुंदाने काल बाजारातून हिरवे कागद आणले, बरोबर आहे. त्याच्यानंतर कमळ सेठजीच्या घरावर काल दरोडा पडला, तर हे पुस्तक फाटकेच होते, हे मला आठवले, हे केवळ वाक्य नाहीये. या वाक्यात हे गुणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने 2 वाक्य जोडलेले आहे. हे पुस्तक फाटकेच होते, आणि आठवले, बरोबर आहे. म्हणजेच काय? हे या गुणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने 2 वाक्य जोडलेले आहे. हे पुस्तक फाटकेच होते आणि मला आता आठवले, यामुळे हे काय? मिश्र वाक्य आहे, केवळ वाक्य नाहीये. होते आणि आठवले. बघा याच्यात डबल क्रियापद कुठे आहे का? नाही, म्हणून हे काय? हे मिश्र वाक्य, बाकी सगळं काय? केवळ वाक्य, म्हणून पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढे मी एकही पत्र तुम्हाला अलीकडे लिहिले नाही, या वाक्याचा कर्म, विधेयपूरक आणि विधेय विस्तार हे घटक कोणते? कर्म, मी एकही पत्र तुम्हाला अलीकडे लिहिले नाही, बरोबर आहे. तर या वाक्यात कर्म काय आहे? तर पत्र. तुम्हाला हे काय आहे? विधेयपूरक. इथं करू का? विधेयपूरक. आणि अलीकडे हे विधेय विस्तार आहे, म्हणजे क्रियाविशेषण. म्हणजे थोडक्यात पत्र काय झालं? हा कर्म झाला. इथं लिहू का? 1 मिनिट. कर्म, इथंच लिहितो. कर्म काय झालं? पत्र, बरोबर आहे. आता विधेयपूरक म्हणजे अप्रत्यक्ष कर्म, लिहितो मी, अप्रत्यक्ष कर्म किंवा विधेयपूरक. ते काय झालं? तुम्हाला, बरोबर. आणि अलीकडे हे काय झालं? क्रियाविशेषण, बरोबर. ठीक आहे, म्हणजे लक्षात आलेलं असेल तुम्हाला, म्हणून पर्याय क्रमांक सांगून देतो. 1च मिनिट. पर्याय क्रमांक कुठला येईल? 3. ठीक आहे. 42चा पर्याय क्रमांक 3. आता त्याच्यानंतर 43. संजनाला आईची आठवण येते, तिचा कंठ दाटून येतो, या 2 केवळ वाक्याचे मिश्र वाक्यात रूपांतर करायचं, बरोबर. एक मुख्य वाक्य आणि त्याच्यावर डिपेंडंट क्लॉज. तर ते काय? संजनाला आईची आठवण येते, तेव्हा तिचा कंठ दाटून येतो. हे पर्याय क्रमांक. व हे मिश्र आहे का? हा संयुक्त होईल.
आणि संयुक्त आल्यामुळे हे केवळ वाक्य, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर राहील. ठीक आहे. आता 44वा क्वेश्चन. हा आंबा चांगला निघाला या वाक्यातील पूरक शब्द कोणता? हा आंबा चांगला निघाला म्हणजे चांगला हा काय आहे? पूरक शब्द आहे. चांगला हे क्रियापद सकर्मक नसल्याने त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी चांगल्या या शब्दाची आवश्यकता आहे. कर्त्याविषयी माहिती देऊन वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द हे काय असतो? विधानपूरक असतो. म्हणून पर्याय क्रमांक चांगला सी मध्ये आहे. फक्त सी बरोबर बाकी सर्व चूक, म्हणून पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. चित्रपटातील नायिकाप्रमाणे दिसणाऱ्यासाठी शरीराला न झेपणारा अति व्यायाम केल्याने समीरला खूप दुखापत झाली. या अर्थाची योग्य मन ओळखा. तर या अर्थाची योग्य मन काय आहे बघा. चित्रपटातील नायिकाप्रमाणे दिसण्यासाठी शरीराला न झेपणारा अतिशय व्यायाम म्हणजे अति उदार तो सदा नादारगान, अति राग भीक मागणार नाही, अति शहाणा त्याचा बैल रिकामा नाही, अति तिथे माती, असं याचा अर्थ होईल. अति तिथे माती या म्हणीचा अर्थ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास त्याचे परिणाम वाईट होतात हे याच्यातून दिसून येतं. म्हणून हे पर्याय क्रमांक काय येईल? 4. ठीक आहे. आता पुढे सुरेश गीत गातो या वाक्यातील रीतिकाळ अचूक रूपांतर असलेले वाक्य कोणते? सुरेश गीत गातो रीतिकाळ करायचं अचूक रूपांतर. सुरेशने गीत गायले, सुरेशने गीत गात आहे, सुरेश गीत गात असतो, गीत गात असेल म्हणजे असतो. पर्याय क्रमांक काय येईल? आता सुरेश गीत गात असेल तर असेल ही रचना रीती भूतकाळाची आहे, म्हणून हे वाक्य काय आहे? गीत गात असेल हे पण बरोबर आहे. आणि असतो हे पण काय होईल की बरोबर होईल. बरोबर आहे. म्हणून सी आणि डी बरोबर. अ ब चूक. हे गीत गाईल भविष्यकाळ, गीत गात आहे वर्तमान काळ. ओके. म्हणून पर्याय क्रमांक काय येईल? 4. ठीक आहे. पुढे हे बघा. खालील शब्दयोगी अव्ययाचा योग्य जोड्याचे अचूक पर्याय ओळखा. करणवाचक ठाई, पाशी, नजीक, समीप बरोबर. हेतुवाचक शिवाय, खेरीज, विना, वाचून बरोबर. दिक्वाचक बदल, ऐवजी, जागी, बदली बरोबर. केवल्यवाचक सह, संगे, सलग बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक काय येईल? सगळेच बरोबर आहेत ना, सर्व पर्याय बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर राहील. ठीक आहे. आता ठीक आहे. कळत नकळत, येऊन, जाऊन ही क्रियाविशेषणे पुढीलपैकी कोणत्या प्रकारात येतात? कळत नकळत, येऊन, जाऊन स्थानिक आहेत का? नाही. विशेषण साधित क्रियाविशेषण नाही. धातू साधित क्रियाविशेषण आहेत. नाम साधित नाहीयेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 बघा. ही जी काही आहेत ना, कळत नकळत, येऊन, जाऊन ही सर्व क्रियाविशेषणे कळणे, येणे, जाणे या धातूंना प्रत्यय लावून तयार झालेले आहेत. म्हणून हे काय? धातू साधित क्रियाविशेषणे आहेत. आता लागी हे पुढीलपैकी कोणत्या प्रकाराचे शब्दयोगी अव्यय आहे? लागी हे शब्दयोगी अव्यय करणवाचक, केवल्यवाचक, द्विकवाचक, भागवाचक तर द्विकवाचक आहेत. लागी हे शब्दयोगी अव्यय दिशा, दिक किंवा जवळपणा दर्शवण्यासाठी वापरले जाते. चरण लागी उदाहरणार्थ घ्यायचं तर, म्हणून ते काय आहे? दिक्वाचक आहेत. आता शेवटचा प्रश्न या व्हिडिओ मधला. वकिली, सौंदर्य, दास्य, गारवा ही कोणत्या प्रकारची नामे आहेत? वकिली, सौंदर्य, दास्य, गारवा ही सर्व काय आहेत? भाववाचक नामे आहेत. विशेषण नामे नाही, समूहवाचक नाहीये, सामान्य नामे नाहीये. का? की एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीमधील गुण, स्थिती किंवा भाव दर्शवतात आणि त्यांना स्पर्श करता येत नाही
किंवा पाहता येत नाही म्हणून ते भाववाचक नामे आहेत. वकिली, सौंदर्य, दास्य, गारवा म्हणून पर्याय क्रमांक 3. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.